नमस्कार बालदोस्तांनो, आज आपण जात आहोत डिव्हिजन म्हणजेच भागाकारकडे. अगदी सोपे भागाकार घेतलेले आहेत. एक अंकी संख्येला एक अंकी संख्येने भाग देणे. आता भागाकार करताना काय असतं मुलांनो, इकडे आपण हा जो अंक घेतो याला म्हणतात मुलांनो डिव्हिडंड, भाज्य. काय म्हणतात त्याला? डिव्हिडंड. आणि हा जो असतो याला म्हणतात डिव्हायझर, भाजक, डिव्हायझर. आता सगळ्यात पहिले काय करायचं, हा जो डिव्हिडंड आहे ना, हा 2च्या टेबलमध्ये येतो का? येतो. 2 1 जा 2, 2 2 जा 4. ज्या नंबरवर येतो तो नंबर वरती घ्यायचा भागाकार म्हणून. आलं लक्षात? आणि 2च्या टेबलमध्ये 2 नंबरवर काय येतो? 2 2 जा 4. जी संख्या येते ती खाली लिहायची. 4 मधून 4 गेले 0. डिव्हिजन म्हणजे पुन्हा पुन्हा केली जाणारी वजाबाकी, आणि गुणाकार म्हणजे काय? पुन्हा पुन्हा केली जाणारी बेरीज. मग या ठिकाणी हा जो वरती येतो याला म्हणतात मुलांनो कोशंट, QUOTIENT, कोशंट. आणि हा जो खाली उरतो याला म्हणतात मुलांनो रिमाइंडर, बाकी. आलं लक्षात? आता हा जो इथे दिलेला आहे ना, हा मी इथे मुद्दाम खाली लिहिते कारण तो तिथे समजणार नाही. आता 8 डिवाइड बाय 3. 3च्या टेबलमध्ये 8 येतो का? 8 एक्झॅक्टली येत नाही. मग 8च्या आसपास येणारी लहान संख्या बघू आपण. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9. 9 हा 8पेक्षा मोठा होऊन जाईल कारण आपण वजाबाकी करत आहोत. वजाबाकीचा नियम असतो की वर मोठी संख्या पाहिजे आणि खाली लहान संख्या पाहिजे. मग 3 2 जा 6. मग 8मधून 6 गेले 2. इथे कोशंट आला 2, रिमाइंडर पण उरली 2. हा 8 आहे डिव्हिडंड आणि हा 3 आहे डिवायझर. आता सपोज मी पुढची संख्या घेतली 5 डिवाइड बाय 2. 2च्या टेबलमध्ये 5च्या आसपास 2 1 जा 2, 2 जा 4, 2 2 जा 4. 5मधून 4 गेले 1. कोशंट आला 2, रिमाइंडर उरली 1. बघा पुढचं घेऊ. 9 डिवाइड बाय 6. 6च्या टेबलमध्ये 9च्या आसपास 6 1 जा 6, 6 2 जा 12. 2 जा 12 खूप मोठे होऊन जातील, मग आपण 1ने भाग देऊ. 6 1 जा 6. 9मधून 6 गेले 3. येते लक्षात? पुढे आपण घेतलं 12 डिवाइड बाय 4. 4च्या टेबलमध्ये 12 येतो. येस, एक्झॅक्टली येतो. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12. 12मधून 12 गेले 0. कोशंट आला 0, कोशंट आला 3 आणि रिमाइंडर उरली 0. 12 हा आहे डिव्हिडंड, 4 हा आहे डिवायझर. ह्या पद्धतीने असतात भागाकार. हे अगदी सोपे भागाकार आहेत. एक अंकीला एक अंकी संख्येने भाग देणे. आपण लगेचच 2 अंकीला एक अंकी संख्येने भाग देणं लगेचच बघूया.